वागळे इस्टेट येथील कैलासनगर येथे सालबादप्रमाणे यंदाही श्री विश्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली। संध्याकाळी वागळे महिला आघाडी विभाग प्रमुख साक्षीताई पठाण यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख तसेच माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, राजश्री मोरे, समन्वयक महिला आघाडी वागळे, माजी नगरसेविका मनीषाताई कांबळे, शिवसेना महिला आघाडीच्या मालतीताई पाटील, निर्मला काळे, रीना मोदियाल, टीना डिसोजा, समाजसेविका प्राजक्ता चाळके तसेच रामनगर, शिपितवला, ITI, कैलासनगर, शांतीनगर विभागातील बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे वागळे महिला आघाडी विभाग प्रमुख साक्षीताई पठाण आयोजित हळदी कुंकवाचा 1,500 ते 2,000 महिलांनी लाभ घेतला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जया साजन महिला शाखा प्रमुख कैलासनगर, शालिनी आंग्रे महिला उपशाखा प्रमुख कैलासनगर, रेखा स्वामी महिला उपशाखा प्रमुख कैलासनगर, भारती सावंत महिला उपशाखा प्रमुख कैलासनगर, जानकी सोनर महिला उपशाखा प्रमुख कैलासनगर, आरती केसरकर महिला उपशाखा प्रमुख कैलासनगर, श्यामला राजू गटप्रमुख कैलासनगर, शशिकला सिंह गटप्रमुख कैलासनगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। निर्भवने आपल्या समोर स्किट करतील। चला 1 अरे वा 2 व्हेरी गुड। बाळा ना तुम्ही पाठी जाऊ ताई असं सारखं नाही। मला जायला भेटत नाही ना जागा असं होतं बाकी नाही। ते आगमन झाले तरी श्री विश्वेश्वर महादेव मंदिरातर्फे वेळात वेळ काढून आदरणीय सन्माननीय मीनाक्षी मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है। बच्चों लोग ताली बजाइए जोर से। ताईंना सुद्धा या ठिकाणी आम्ही मीनाक्षीताई शिंदे यांच्यासाठी हे प्रतीक आहे या कार्यक्रमाचं आणि आपण ते घेतलं त्याबद्दल मनापासून छान असा कार्यक्रम हळदी कुंकवाच्या समारंभाचा होता माताई। हा अजून मी विनंती करतो काही फोटो पण होईल आम्हाला। चौघींनी छान पद्धतीने नावं घेतली। या जोर से ताली होनी चाहिए। अरे वा वाजवा सगळ्यांकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बाबे। हॅलो, स्थानिक नगरसेविका मनीषाताई कांबळे। आज श्री हरि की कृपा है और बाबा भोलेनाथ का आशीर्वाद है और मेरा सौभाग्य कि आप लोगों के बीच में मुझे आने का मौका मिला और हमारी साक्षी भाभी ने मुझे बुलाया। एक बात आप लोग को बताना चाहती हूँ कि हमारे संतोष भाई और साक्षी दीदी के सानिध्य में फूलों की होली 2 मार्च को होने जा रही है। ये फूलों की होली का कार्यक्रम TMA हॉल 16 नंबर पे होने वाली है और हमारे वागले स्टेट का सौभाग्य है ITI सर्कल से अरदास यात्रा निकलेगी। इस अरदास यात्रा में आप सभी लोगों का हार्दिक स्वागत है। सबको अपना अपने घर से श्री नारियल फल लेके आना है। 1 गुलाब का फूल 1.25 रुपया। झूमते नाचते हुए फूलों की होली करते हुए अपने लोग को TMA हॉल तक चलना है। वहां जाके अरदास और उसके बाद महाप्रसाद की व्यवस्था है। तो आप लोग से हाथ जोड़ के विनती है कि आप लोग श्री कृष्ण कन्हैया लाल की होली का आनंद लेने के लिए जरूर से आइए और साथ में सभी लोग को लेके आइए। खास करके इनको तो जरूर से लेके आना है। हमारी जो राधा रानी है और मेरा कन्हैया पीछे खड़ा हुआ है कि नहीं? तो जोरदार बोलो राधे 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 राधे। 5 मिनिटात 10 मिनिटात चेअर येणार आहे। सर्व आलेल्या मान्यवर सालाबादाप्रमाणे हळदी कुंकू समारंभ
गर्दीचं प्रमाण वाढत चाललं. थांबा, मी सांगेल. एक मिनिट, गर्दी करू नका. शुभम बोला. कैलासनगर मधील सर्व माता भगिनींना विनंती आहे, हे आणि सर्वांना मान सन्मान मिळणार आहे. कोणी गडबड करू नका. सालापदाप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकू या ठिकाणी आयोजन केलं आहे. विनोद हाच आहे आजच्या कार्यक्रमाचा एक मान सन्मान, मायेची ऊब, अर्थात शाल आणि छान असा बुके घेऊन आम्ही करतो. ते पाणी आहे की फडतरे साहेब स्वतः साहेब, तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. तसंच तुम्ही आता या महिला भगिनींना जर असं 2 शब्द तुम्ही आलात म्हणून. नमस्कार. साहेबांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं. श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदारांना, तसेच महिलांचा इथे आज हळदी कुंकूचा समारंभ आहे हे देखील माहिती पडलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी विशेष करून महिला पोलिसांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. तर त्याबद्दल आम्ही पोलीस ठाण्यातर्फे त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. त्यांनी हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे आजचा महाशिवरात्री निमित्त, तसेच हा सालाबादप्रमाणे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा कार्यक्रम फारच छान आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडतोय. हे बघून आम्हाला देखील खूप आनंद वाटतोय. आपली भारताची जी संस्कृती आहे ती परंपरा यांनी पुढे चालवत ठेवलेली आहे, याबद्दल देखील आम्हाला अभिमान आहे. त्याच पद्धतीने आम्ही आमच्या वतीने देखील जेव्हा देखील त्यांना सहकार्याची आवश्यकता असते त्यावेळेला आम्ही त्यांना सहकार्य करत राहणारच आहोत. यापूर्वी देखील दिलेलं आहे, पुढे देखील राहणार आहे. तसेच महिलांसाठी विशेष करून सांगण्यासाठी हेच आहे की कुठलीही काही तक्रार असेल किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्हाला 24 तास आमचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. जरी तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला देखील भेटू शकता. मी सगळ्यांना अवेलेबल असतो 24 तास. माझा फोन कधीही बंद नसतो. तुम्ही रात्री 2 वाजता जरी कुणी मला फोन केला तर तो पहिल्या रिंगला उचलला जाईल, याचे लक्षात ठेवा. मी पोलीस आमचे जे अंमलदार अधिकारी आहेत ते देखील सांगतील तुम्हाला. रात्री 3 वाजो 4 वाजो कधी पण त्यांनी फोन केला पहिल्या रिंगला मी फोन उचलतो. तर माझा फोन नंबर सगळ्यांना अवेलेबल आहे, पब्लिकला देखील अवेलेबल आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला काही अडचण असेल काही असेल तुम्ही कधी मला फोन करू शकता. जरी तुम्हाला कोण दखल घेत तुम्ही मला अप्रोच व्हा. तुमच्या तक्रारीचं निरसन 100% करण्यात येईल. आणि तुम्हाला इथले जे स्थानिक पुढारी लाभलेले आहेत ते एवढे चांगले आहेत की तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याची देखील जास्त गरज पडणार नाही. तरी देखील जरी कधी गरज पडलीच कायदेशीर बाबींमध्ये तर आम्ही पोलीस तुमच्यासाठी सतत उपस्थित आहोत. तसेच मी आल्यापासून आता पायी पेट्रोलिंग चालू केलेली आहे. आम्ही पूर्ण म्हणजे पोलीस स्टेशनपासून निघून रामनगर, शांतीनगर, इंदिरानगर, रूपादेवी टेकडी हे ते करून 22 नंबरपासून परत आम्ही पडवळनगर, शिवाजीनगर सगळं रोज पायी पेट्रोलिंग करतो आम्ही 2 तास. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला या संध्याकाळच्या वेळेत किंवा रात्रीच्या वेळेत कुठेही बाहेर जरी तुम्ही असलात तरी निर्भयपणे तुम्ही फिरू शकता. काही अडचण नाही आहे. लक्षात ठेवा. आणि कधीही तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. नमस्कार. पोलीस अधिकारी बघितलं म्हणजे एवढ्या वर्षांनी लहानाचा फोटो आधी इथे झालेलो आहे, पण 1-2-3च अधिकारी बघितलेत की ते पेट्रोलिंग करतात आणि पेट्रोलिंगमुळे फरक पडतो. त्यामुळे खरंच आणि तुमची मेहनत आहे साहेब. तर तुम्हाला लवकरात लवकर प्रमोशन मिळो अशीच आमची सदिच्छा आणि इच्छा आहे. आला खूप खूप आभार आहे आणि पोलिसांच्या महिला पदाधिकाऱ्यांना पाठवण्याची कृपा करावी.
रीनाताई मुदगेर यांनी हे सगळ्यांच्या वतीने त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप आहे, मला असं वाटतं सगळ्यांचाच आम्ही या ठिकाणी मान सन्मान करतोय आणि कार्यक्रमाचे छान छान फोटो देखील या ठिकाणी आपण काढत आहोत. आणि हळदी कुंकू समारंभ झाल्यानंतर आमच्या बालकला बॅकग्राऊंड साऊंड हेलो चेक श्याम हेलो हेलो वेरी नाइस यार, एक काम करो, मैं एक कार्टून नेटवर्क में आवाज दिया हूँ. खासदार नरेश म्हस्के जी आहेत. साहेब काय सांगाल, आज श्री विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण सालबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा दर्शन घेण्यासाठी आलात, काय सांग? साक्षी पठाणे आणि संतोष पठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. या बरोबर या उत्सवासोबतच या ठिकाणी हळदी कुंकू सुद्धा भंडारा सुद्धा आयोजित केलेला आहे. वर्षभर सातत्याने ही मंडळी या ठिकाणी कार्यक्रम करत असतात, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात आणि विभागामध्ये शिवसेनेचा झेंडा कायम ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. आई विश्वेश चरणी भगवान विश्वेश्वर चरणी प्रार्थना करतो की या विभागातील सर्व लोकांना सुख समृद्धी ठेव आणि सर्व आयोजकांना सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. पहिले तर साक्षी पठाणे यांचं कौतुक करेल, कारण गेले 8 वर्ष सातत्याने त्या मला बोलवत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे त्यांच्याकडे हळदी कुंकूचा पण कार्यक्रम असतो. मला असं वाटतं लोकांना काय हवंय यासाठी नेहमीच त्या प्रयत्नशील असतात आणि त्यांची संपूर्ण टीम महिला आघाडी एकत्रितपणे इथे या कार्यक्रमासाठी हिरिरीने भाग घेत असतात. आणि जर तुम्ही प्रतिसाद बघाल लोकांचा, तर मला असं वाटतं प्रत्येक कार्यक्रमात गर्दी ओसंडून वाहत असते. हेच लोकांचं प्रेम त्यांच्याबद्दलचं मला इथे आल्यावर दिसतं. आणि पूर्वी 8 वर्षापूर्वी मी या ठिकाणी येत होती, त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. जे बदल इथे घडलेला आहे तो खऱ्या अर्थाने साक्षी पठाणे आणि त्यांचे मिस्टर यांच्या मार्फत इथे ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. आणि लोकांना, या इकडच्या नागरिकांना जे काही पाहिजे त्याची तत्परतेने ते सेवा करत असतात. तर खऱ्या अर्थाने या दोन्ही उभयतांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि असंच काम सातत्याने ते करत राहावं. मला तर 8च वर्ष झाले, पण ह्यांच्या सांगण्यानुसार 40 ते 50 वर्षापासून ते इथे कार्यरत आहेत. त्यांची फॅमिली असेल, त्यांचे वडील असतील, त्या आई असतील, त्यांच्या माध्यमातून या प्रभागात काम होत असतं. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कार्यकर्ता कसा असावा ते त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. आज महिलांचा हळदी कुंकू सुद्धा होतं, मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला, काय सांग? खऱ्या अर्थाने हळदी कुंकाला मला असं वाटतं एकाला बोलवल्यानंतर 4 लोक आपोआप येतात. हळदी कुंकाचं महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार आहे आणि या हळदी कुंकाच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण पण झाली पाहिजे. नुसतं वाण घेण्यापुरतं हे मर्यादित नसून आपल्याकडून काय चांगलं देता येईल या उद्देशाने जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने या हळदी कुंकाला पण महत्व प्राप्त होईल. आता मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये सगळेच हळदी कुंकू करत असतात. इलेक्शनमध्ये निवडून येण्याची अपेक्षा असते आणि त्यासाठी आमदार असतील,
असतील, नगरसेवक असतील, हे अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतात. पण कार्यकर्त्यांकडनं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू होणं म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं ते समाधानकारक आहेत. कारण नागरिकांसाठी किंवा त्या महिलांसाठी, त्या सतत काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं कार्यक्रम होणं पण फार गरजेचं असतं. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्तांना काय संदेश आहे? मला असं वाटतं की शिवभक्तांना मी काय संदेश देऊ शकत नाही, कारण आपले दैवत आहेत ते आणि खूप श्रद्धेने लोक येत असतात. कुठेही एखादं छोटंसं देऊळ जरी झालं तर मला असं वाटतं की तिथे गर्दी ओसंडून वाहत असते. आज महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येपासून मी बघते की पूर्ण ठाणे शहरामध्ये मी जिथे जिथे फिरते तिथे तिथे फार भक्तिभावाने लोक दर्शनासाठी येत असतात. तर माझ्याकडून देखील सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आहेत.